गणपती बाप्पा मोरया. आज आपल्या घरी आगमन होत असलेला बाप्पा आपली सर्व दुःखे, चिंता, क्लेश यांचे हरण करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि आपल्या सर्वांना सुख, शांती, समाधान, कीर्ती, यश आणि उत्तम आरोग्य देवो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आपणास व आपल्या परिवारास गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज गणेश उत्सव असल्यामुळे मी सकाळी लवकरच उठले होते आणि म्हटलं चला, सगळे घरातले झोपले होते, त्याच्या आधी आपला अर्धा स्वयंपाक उरकून घ्यायचा असं माझं ठरवलं होतं. तर सकाळी उठले, पहिले चहा ठेवला, वालाची भाजी म्हणजे याला आम्ही बिरडं म्हणतो, तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, पण मग ते बिरडं वगैरे मी वाल वगैरे सोलून ठेवले होते. त्यानंतर मेथीची भाजी पण निवडून ठेवली होती. मग सकाळी उठल्यानंतर पहिले बिरडं केलं आणि मग मेथीची भाजी फोडणीला दिली आणि म्हटलं आता चला चपात्यांचं कणिक वगैरे मळून ठेवलं. तेव्हा म्हटलं आता मुला उठायच्या आधी सर्व स्वयंपाक करायचा. तेवढ्यात अर्णव उठलात. मग आजीने त्याला आवरायला घेतलं आणि मग मी म्हटलं चला चपात्या झाल्या की मग माझं पण तोंड आवरायला होईल, घर पण आवरायचं होतं. मग मी पटापट घर आवरायला सुरुवात केली. चपात्या लाटून घेतल्या, मग मी घर आवरायला सुरुवात केली आणि मग गणपती आणायला जायचं म्हणून गणपतीची सर्व तयारी करून ठेवली. हळद, कुंकू वगैरे, नारळ वगैरे जे न्यायचं पाट वगैरे सर्व काढून ठेवलं. मग माझं आवरायला गेली. मम्मी आणि अर्णव आम्ही दोघं पण रेडी झालो आणि मग मी मिस्टर आम्ही सर्वच जण गणपती आणायला निघालो. गणपतीच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी आमचा गणपती काढला. मग आम्ही गणपतीची पूजा वगैरे केली तिथे आणि मग मिस्टर आम्ही सर्वजण गणपती घेऊन घरी आलो. गणपतीला घरी आणल्यानंतर मम्मीने औषण करून त्याला घरामध्ये घेतलं. मग उरलेला जे काही स्वयंपाक होता मोदकाचा मेन नैवेद्याचा, तो मी पूर्ण करून घेतला. मग तोपर्यंत मिस्टरांनी पूजा अर्चा करून मग आम्ही आरती सर्व मिळून आरती केली. आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. नैवेद्यामध्ये वरण, भात, अळूची वडी, बिरडं, मेथीची भाजी, पापड, मोदक, चपाती असा मेनू होता. चला तर मग बाय बाय.